ते तुमचं वैयक्तिक मत आहे. त्यांना अनुभव आल्यानंतर त्यांचं मत ते वैयक्तिक ठरवल्यात नंतर. बरोबर काम करत असतील, पण त्यांना कुठं माहिती आहे की तामनकर साहेबांनी किती हप्ते घेतात प्रत्येक गाडीला. आपण आता थांबूया का साहेब? हप्ते घेतात. आता तो झालेला विषय आपण मी तुम्हाला तेच सांगायला लागलोय की आम्ही नियमानुसार आणि आमच्या क्षमतेमध्ये जेवढं बसते आणि कपॅसिटीमध्ये आहे त्या आम्ही पूर्ण क्षमतेनं आमचे अधिकारी सगळे काम करतात. सगळेच अधिकारी तुम्ही बघायला ना असं कोण नाही की बाबा हा माझा जवळचा, तसं नाही. आम्ही पारदर्शक पद्धतीने इथं काम करतोय. आमचा काय कुणाला फेवर करायचा कुणाला प्रॉब्लेम हा होतो की त्या भोसलेने सांगितल्याशिवाय ती गाडीच पुढे जात नाही. मग तुम्ही वैयक्तिक कोणतं काम आहे ना साहेब? हे बघा तक्रार किंवा कुठं पण तुम्ही आता कोर्टात केस टाकायला गेला बरोबर आहे. भोसलेचा फोन आल्याशिवाय ती गाडीच पुढे जात नाही. स्टँडवर गाडी जर लावायची असेल वडापची तर 50,000 रुपये डिमांड केली जाते चिपळूणच्या स्टँडला. ज्याला तक्रार असेल त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या की बाबा हे तिथले हेड आहेत, कार्यालय प्रमुख आहे, तुम्हाला अडचण असेल ह्या व्यक्तीकडे जावा आणि ह्या व्यक्तीकडून जर तुम्हाला काय झालं नसेल तर तुम्ही ते दुसरीकडे अजून कुठला पर्याय असेल ते वापरू देत. पण असं सांगा तो मला न भेटता किंवा माझ्याकडे निवेदन कुठल्याही मार्गाने समजा ऑनलाईन असेल ऑफलाईन जर त्यानं निवेदन दिलं असेल आणि त्याच्यावर कारवाई किंवा त्याला मदत झाली नसेल तर तो ठरवू दे. पण त्याला आधी माझ्याकडे पाठवून द्या. आमच्याकडे आमच्या कार्यालयाचे विषय आहे ते आम्हाला आमच्या पद्धतीने त्या पद्धतीनं आम्ही हँडल करतो. बरं साहेब, अजून एक शेवटचा प्रश्न असं विचारतो. 24 तारखेपासून आपलं हे चालू झालं होतं आंदोलन. आज जवळजवळ 29 तारीख आहे. नाही पण तुम्ही निवेदन दिलं होतं काय? निवेदन दिलंय अगदी मुख्यमंत्री. तुम्ही जे सांगितलं ना आपले पोर्टलला माझे 750 अर्ज आहेत. एकाही प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला आपल्या सरकारवर मिळालेलं नाही. पण ते कुठल्या माझ्या तुमच्या डिपार्टमेंटचे पण आहेत सगळेच. माझ्या कार्यालयाचे आहेत का 750? नाही तुमच्या कार्यालयाचे नाही. तुम्ही मगाशी जे सांगितलं ना की आपले पोर्टल आणि हे आहे बघा तुम्हाला नाही तक्रार करण्याचे मार्ग जे आहेत. दर आठवड्याला आढावा होतोय की दर आठवड्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यांच्यावर कारवाई करून तुम्हाला आता दाखवतो. आज एक काल परवा कालील तक्रार एक तक्रार पेंडिंग आहे. हे मी सांगत नाही काय होते मला मेसेज येतो रोज आम्हाला की तुमच्या किती तक्रारी पेंडिंग आहे. ते बघा दाखवतो तुम्हाला जर वाटत असेल ना. करपे साहेब प्रॉब्लेम काय झाला आहे की सर्वसामान्य आमची नागरिक आहेत ना ते भानगडीतच पडत नाही तक्रार करायच्या. कारण तक्रार केली ना की ते प्रकरण हे बघा कसं त्याची वाटच लागली पुरी. म्हणजे त्याला जे 500 रुपये देऊन काम होणार आहे का 2000 देऊन काम होणार आहे ना काय होतं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. हे आता ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला सांगतो की जर त्या माणसाने तक्रार केली तर त्याचं जे काम 2000 मध्ये होणार असतं ना साहेब ते 10,000 देऊन सुद्धा फेऱ्या मारून होत नाही. म्हणून साहेब आमची सर्वसामान्य गरीब लोक तक्रार करायला जात नाही. सरकार पोर्टलचा काय मेसेज आहे की तुमच्याकडे आज रोजी एक तक्रार तुम्ही म्हणताय ना फक्त आता मी कालच इथं आलेला माणूस सांगतो तुम्हाला की त्याने फक्त साधी तक्रार केली त्याची गाडी स्क्रॅपला गेली साहेब. तुम्ही काय विषय आहे तो मला उद्या पाठवून द्या. खरंच त्या व्यक्तीला त्याचा विषय जर तो म्हणाला 5,000 दिले असते रेकॉर्डिंग पण माझ्याकडे. म्हणजे आरटीओच्या नावाखाली बाहेर कुणीतरी काहीतरी माहिती गैरसमज देत असेल चुकीचं काय उठत असेल तर ते त्याच्यात एजंटने त्याला सांगितलं होतं तुझं डायरेक्ट गेलास. तुम्हाला काय म्हटलं तुझी गाडी स्क्रॅपला जा. आमच्याकडून कुणी अधिकृत आहे का? ते अधिकृत व्यक्ती आहेत का? ते त्यांनी गेल्यानंतर त्यांनी त्याची पण तक्रार करावी. मी तेच म्हणतो त्याच्यावर पोलीस स्टेशनला असं कोण जर लोकांचा फसवणूक करत असेल ना मी तर म्हणतो की त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. कुणी लाच मागत असेल काय पैसे मागत असेल तर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आहे ना आपल्याकडे अँटी करप्शन विभाग आहे का नाही तक्रारी करायला सगळ्यात मोठा भ्रष्ट विभाग आहे. नाही आधी म्हणतात आम्हाला किती पैसे आहेत ना. कसं आहे की मी तक्रार पण करणार नाही आणि काहीच होणार नाही सांगतो ना. तक्रार करायला गेल्यानंतर ते सांगतात की आपण काय ते वाटून घेऊ. असं नाही. आता तुम्ही आता सगळ्यांनाच दोषी सगळे चुकीचे असं म्हणणं योग्य नाही. विशेष तो झाला आहे विभाग असे आहेत सगळे विभाग म्हणजे कलेक्टर पासून ते अगदी सगळे राजकारण्यांच्या घरी नोकरी करायला पाहिजे त्यांनी शासनाचा पगार घेतात अशी अवस्था झाली. 2 कोटीचा हप्ता जातो दर महिन्याला राजकारण्यांना. तुम्ही काय करा कोण वस्तुस्थिती असेल आम्हाला वैयक्तिक संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवून द्या. तक्रारीचं निवारण नाही झालं तर त्या बाबतीत ठीक आहे. मंगळवारपासून तुम्ही 2 आम्हाला देताय. आम्ही करतोय. आमचं 2 पोलीस आम्ही व्यवस्था करू. त्या बाबतीत मग कलेक्टर साहेब ठरवतो. तुम्ही तो तुमचा जो मुद्दा आहे संयुक्त मोहीम जे राबवायचे ते पोलीस आणि नाही. तुम्हाला आज दुपारी फोन आला होता ना त्या साहेबांचं नाव काय? मला नव्हता पुण्याचा फोन आला. एक मिनिट साहेबांना